बैलांना दुपारी गवत खायला टाकलं होतं, तर उरलेलं गवत आत्ता खायला टाकलं आहे. तर चिमण्या तर हमखास गवत राखतोच आणि त्याच्या पायाखाली काड्या वगैरे, परंतु जगला आहे खाऊन. आणि सर्जाला इकडं खायला टाकलं आहे. तर सर्जाने आधी दुपारी टाकलेलं गवत व्यवस्थित खाल्लं आहे. सर्जा नेहमीच व्यवस्थित खातो. बैलांना दुपारी खायला टाकलं चालू केलं, आठवडा झालं बडवल्यापासून. तर तब्येतीत थोडा मला फरक जाणवतोय की सर्जे थोडं तयार झाल्यासारखं वाटतंय आणि चिमण्या पण. आणि बैलांसोबत ह्यांची पण मजा आहे. ह्या वासरांना पण मी गवत खायला टाकतो, कारण इतक्या जवळ बैलांना टाकायचं आणि मग हे सारखे ओढ घेतात, त्याच्यामुळं बैल ह्यांना पण खायला टाकतो. मोत्याचा आराम चालू आहे. आणि ह्या छोट्या वासराला पण खायला टाकले, तर ते पण हळूहळू काडी खाते. तर त्याला पाणी सारखं ठेवलेलं असतं इथं जेव्हा प्यायचं तेव्हा. आणि मोत्या आजकाल लय आराम करतो. त्यांनी खड्डा केला आहे पण नक्याने उकरून आणि त्या खड्ड्यातच बसतो तो. थोडं गार लागत असेल त्याच्यामुळं. हे भोकायचं कधी शिकेल काय माहीत. नवीन माणूस आला तरी शेपट हालवतो, लाडालाच येतो, भोकतच नाही. आता गाया पण उठल्या, त्यांचं पण मध्ये घ्यायचा टाईम झाला आहे. म्हणजे थोड्या वेळ मध्ये घ्यायचं. आता मी जेवण करतो, 3:45 वाजता त्यांना मध्ये घेतो गव्हाणीला. इकडं आपली एक केळ पण पिकली. तर ही तर घरासमोरची केळ आहे ना, ही तर ही पिकली. मी परवा दिवशी बघितली होती तेव्हा एक केळ पिवळं झालं होतं इथलं खालचं. हे दिसतंय ना आता, हे केळ पिवळं झालं होतं. तर काढीन म्हणलं आणि नंतर लक्षातच नाही, आणि काल पण लक्ष दिलं नाही. तर आज बघितलं तर हे वरून पिकलं आहे सगळं. हा वरचा घड पिकला आहे आणि इकडून पण हा आधी पिकला होता. आता तो तिसरा पण पिकायला लागला आहे, पोपटी झाला आहे. तर आता थोड्या वेळाने ह्याला काढून घेतो खाली. तर हे चांगले पिवळे झालेत केळ, हे 2-4 हे पानांनी झाकल्याच राहून देतो. रामफळ ह्या झाडाला आहेत 2-4, आता संपायला लागलेत. आणि इकडं कोटा सगळा स्वच्छ करून ठेवला आहे. तर भैयाने स्वच्छ केलं आहे, शेण काढले त्यांनी. आणि ह्या 2 गायात ना आपण इथंच ठेवल्यात, कारण की आता बाहेर ह्यांना बांधायला जागा नाही. आणि शुभश्रीला व्यसन नाही, थोडे आकडून वगैरे बांधले ना तर सुटते. पण खायला नसलं की सारखं इकडून ओढते तिकडून ओढते, मग ते सुटते. त्याच्यामुळे ह्या दोघींना इथंच ठेवलं आहे. मग आता ही दिवसा पण जेव्हा भूक लागेल तेव्हा खाते शुभश्री गव्हाणीतलं. बाकी राणील दिवशी होती जागा बांधायला बाकीच्यांना, मग त्यांना बांधले तिकडंच. ह्यांना जागा नव्हती आणि खात नसले, एका जागेवर थांबले असले की जास्त होऊन लागतं, त्याच्यामुळे ह्यांना इथंच ठेवलं. आणि कडबा पण संपला. आता नवीन कडबा येणार आहे ना, त्याच्यामुळं कडबा 2-3 दिवस सलग टाकला तर तो अर्धा संपला. आणखीन 2-3 दिवसात सगळा संपून जाईल. आणि भुसकाट पण आपण टाकतो एक टाईम, तर भुसकाट पण संपलं आहे. जर्शनना आणि बैलांना कुट्टी खायला टाकली, कडव्याची कुट्टी केली. इकडे ह्या बैलाला पण कडव्याची कुट्टी टाकली. आणि गंगा पण आज जागेवरच खायला आणली, कारण की बाहेर खायला नाही, आता बांधायला वगैरे खायला नाही, त्याच्यामुळं तिला इथंच घरीच खायला टाकायचं आजपासून. आणि ती कास पण करायला लागली, अशी बाहेरून कास दिसायला लागली आता तिची. सडं वगैरे मोठाले झालेत, त्याच्यामुळेच तिला आज घरी खायला. अर्ध्यापेक्षा जास्त ज्वारी काढून झाली आपल्या हौदा बसल्या शेताची. आई आज ज्वारी काढत नाहीत, आई पप्पा बाहेर गेले होते, त्याच्यामुळे नाना एकटी ज्वारी काढताय तिकडं शेवटला. आणि इकडं बघा पाचून दे किती दाट पडलेत, किती दाट तळ्याकडे असे पडले नव्हते. कारण की ही ज्वारी बघा ना तुम्ही, उगवली पण म्हणजे मस्त, जेवढी पेरली तेवढी दाट उगवली. आणि हाईट पण जास्त ह्याची, म्हणजे कडव्याचं टेन्शन नाही आता जनावरांना. आणि कणस पण मोठाले त्याचे, ज्वारी आपल्याला खायला पण भरपूर होणार आणि जनावरांना कडबा पण ह्याच्यात भरपूर होणार ह्या शेतात.
तर आता जवळ जाऊन बघू. हे बघा, ही अशी प्रत्येक लाईनीचं प्रत्येक म्हणजे लाईन पडली अशी पात्याची, म्हणजे प्रत्येक पाचुंदा किती दाट दिसते, भरपूरच दाट. आणि ह्याची हाईट पण भरपूर आहे. ह्याचे काहीचे कंस काढलेले आहेत, काहीचे नाही काढले. म्हणजे इथं काढलेले कंस इथले काढलेत, पलीकडचे नाही काढले. काय इकडं कंस नाही काढले, इकडं कंस तर तसेच आहेत. आणि हे बघा, हिची हाईट बघा, हाईट भरपूर गेली हिची. म्हणजे आता नाना ज्वारी काढतायत ना, तर बघा नानाच्या डोक्याच्या परत तेवढीच वरती, म्हणजे ची 8-9 फूट तरी हाईट असेल ज्वारीची, 8-9 किंवा 10 सुद्धा असू शकते. तर हे वरचं कणीस आहे ना, तर त्याची 10-10.5 फूट हाईट असेल. चांगली हाईट आहे. आणि जो कडबा भरपूर निघतो ह्याच्यात, ज्वारी पण भरपूर होणार आहे आपल्याला ह्या शेतात. आणि इकडं ज्वारीच्याच बाजूला पलीकडे थोडं नेपियरपाशी बांधल्या 2 वासऱ्या. तर ह्यांना सकाळी बांधलेले, जागा बदलली नाही तर घेऊनच जायच्या थोड्या टायमाने. तर ह्यांनी एकदम खालून खाल्लंय, चांगलं खाल्लंय. हिची तब्येत आता चांगली व्हायला लागली का. आधी हाडकाडकं होती, हिला रोज पोटभर खायला असलं तर तिची तब्येतच होत नाही. बाकी आता नेपियर पण ही ज्वारी काढायचं झालं चालू करायचं आहे तोडायला. हिचे शिंग पण हिच्या आईसारखेच चाललेत पाठीमागे, हिच्या आईचे असेच आहेत. तर हुरडा खायला आला या, म्हणजे बघून बघून, जे मोठाले कणस आहेत ना ते बघून बघून काढल्यानंतर मग खाण्यासाठी भेटतो हुरडा. आणखीन 2-3 दिवसानंतर सगळंच खायला येईल. तर आता थोड्या वेळाने आई येईल आणि हुरड्याचे कणस घेऊन जाईल संध्याकाळी खायला. आणि पलीकडची ज्वारी पण चांगली आली, ती पण आता निसवायला लागली हिरवी. आणि हिने पण ह्या 5-6 दिवसात हाईट घेतली ह्या ज्वारीने, कारण की कंस बाहेर पडणार आहेत ना, तर थोडी हाईट जास्त वाढते त्या टायमाला. आणि गहू तर पूर्ण निसवलाय. गायना न्यायला आलोय. तर इथं समोर जे पाचुंदे होते ना, तर ते मी उचलून इकडं पलीकडच्या पाचुंद्यावर टाकलेत, कारण की मला इथं गाया बांधायच्या होत्या. आणि ह्या बांधाचं पण गाया बांधून गवत संपत आले, थोडं थोडं असे. पण एवढं बांधलं तर ते 5 मिनिटातच खाऊन घेतले. परत आपण जागा बदलायला येत नाहीत, त्याच्यामुळं जिथं जास्त जास्त गवत आहे तिथंच बांधल्यात. नाहीतर मग ह्यांना पण गंगासारखंच आता घरी खायला टाकायचं आपल्या बांधाचं गवत संपल्यावर. तर आधी खिलरीला घेतो, नाही वृंदाला आधी घेतो, परत खिलरीला सोडतो आणि असा खालून जातो, परत आंब्याच्या पलीकडून वरती येतो आणि मग घरी जातो. आणि टाईम पण झालेला आहे जनावरे न्यायचा. मला सूर्याकडे बघूनच कळतं टाईम झाला आहे, तसं मी फोनमध्ये पण बघतो. ती राणी मगा बघितली ना, तर ती हिची मुलगी, तर हिच्यासारखे शिंग चालले तिचे पण पाठीमागं. कुठं इकडं कुठं जवळ आले की लगेच जवळ येतात वा. तर जाता जाता खैऱ्या बघतो, तर खैऱ्या चांगल्या झाल्यात, मोठ्या 1 खिलरी खैऱ्या पाडचे बाबा. तर वरती पण लागल्यात. आपण बघितलं होतं ना, एवढं तवर आलं होतं, त्याच्यातून थोड्याच खैऱ्या लागल्यात. ऊन वाढले ना, त्याच्यामुळे आता हे सुद्धा 2 टाईम पाणी प्यायला लागले. हिवाळ्यात पेत नव्हते, आता हे तांबडं वासरू सुद्धा पाणी प्यायले आणि हे पण पेत आहे 2 टाईम. अंधार पडायला लागलाय, तर सगळे कामं झालेत. मी व्हिडिओ बनवला होता काल, तर काल एक बैलगाडी आणली तळ्याकडून कणसाची. एवढे कणस आहेत, पाऊस आला तर झाकून ठेवायचे ह्याच चवळ्याने. सगळे कामं झालेत, फक्त आता मोत्याला थोडा वेळ मोकळं सोडणे, ह्याला थोडं मोकळं सोडले तर ते खेळते आता जोत्याला.
त्याला खेळायला पाहिजे सारखं. मी आता बैलगाडीच्या दांड्या बसले, नाही तर सारखं पाहायला खेळतं. त्यांना मोत्याला 15 मिनिटं फिरवलंय, तर त्याला आता बांधतो आणि मी पण घरात जातो.